मध्ये अत्यंत महत्त्वाचा मॅच सामन्याला सुरुवात होते आहे. दोन माध्यप्रसंग मैदानावरती जाकमता रावळे आणि मथाणे आणि सामन्याला सुरुवात होते. अत्यंत महत्त्वाचा मॅच आहे. दीपेश गोलंदाजी मार्कवरती, शिखर आमच्या बरोबर आहेत स्कोरिंगचं काम करण्याकरता. कॅमेरामॅन देखील यावेळेला आपण पाहू शकता त्याच्या चेहऱ्यावरती आपण एक हलकसे हास्य बघतोय. दीपेश या नावामध्ये पण जादू आहे. गोलंदाजी मार्कवरती दीपेश, सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफ्टमच्या बाहेर जाणारा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, अतिशय सुंदर असा चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती उत्तर नव्हतं बॅटरकडे. यापूर्वी 33 धावांची एक सुंदर खेळी साकारले. यावेळेला चांगला चेंडू, फुल लेन चेंडू होता. पहिला लेन चेंडू होता, आता फुल लेंथ आहे आणि आउट ऑफ द ऑफ अतिशय सुरेख मारा केला जातोय. नियंत्रित गोलंदाजी केली जाते गोलंदाज दीपेशकडून आणि ही चांगली जुगलबंदी. म्हणजे दीपेश काय तर समोर आपण बघितलं तर बॅटर गेम चेंजर खेळत आहे पहिल्या सामन्याचा. यामध्ये देखील ऑन साईडला खेळला चेंडू जाईल लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, सरळ बॅटने खेळलेला फटका. याच दरम्यान जर आपण बघितलं तर विनायक आमच्या बरोबर आहेत, शिवनेरी चषकाचे शिल्पकार. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षकाला चकवा देतोय. चेंडू जर्सी मारे शपार, 4 धावांकरता चौकार. नशिबाचा चौकार आहे, नशिबाची साथ मिळते आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडी गपलत झाली आणि त्याचा फायदा मिळतोय. धाबा 5, जीतच्या बॅटमधला चौकार. फुल टच चेंडू, यावेळेला रिव्हर्सिव्हचा फटका आणि चेंडू जातोय तो थर्ड मॅन पट्ट्यामध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धावेने धावसंख्या पोचली 6 विटी लाईनमध्ये आपण येतो, सफाळ्यामध्ये येतो त्यावेळेस निश्चितच अनेक स्पर्धांचा बोलबाला असतो. अर्थात जर पंचांना शंका असतील तर पंच या ठिकाणी तिसऱ्या अंपायरकडे जाऊ शकतात. मला वाटतं यावेळेला चेंडू नितेश कदम यांनी निहाळला. त्यांनी सांगितलं की पहा हा चेंडू कमरेच्या वरती आहे का. बिमरसाठी तिसऱ्या पंचांचा इशारा. मुन्ना पठाण यावेळेला आमच्याबरोबर समालोचन कक्षामध्ये आहेत स्टुडिओमध्ये. दरम्यान पाऊस देखील आलेला आहे. रिमझिम पडतो पाऊस तरी पिटेंना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस. धो पडतो पाऊस तरी पिटेंना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस. या ठिकाणी या रिमझिम पावसामध्ये आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या खेळायला सुरुवात होईल. प्रेक्षकांची प्रचंड संख्या, प्रचंड गर्दी या ठिकाणी प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळते. SP बॉयज ट्रॉफी 2023, 1 लाख रुपयाचं पारितोषिक. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय शुभमजी पाध्ये, त्यांना तितकंच तोलामोलाचं सहकार्य रोहिदास पाटील यांनी की टायगर. आणि मैदानावरती इशारा येतोय नो बॉलचा. बिमर चेंडू आहे. पंच या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडे इशारा करू शकतात जर काही शंका असेल तर. फक्त खेळाडूंना या ठिकाणी विनंती आहे, आपण तसा इशारा करू शकत नाही, आपण रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. प्रेक्षकांची प्रचंड संख्या, क्रीडा शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित, तमाम क्रीडा शौकीनांच्या साक्षीने आपण या ठिकाणी एक जबरदस्त स्पर्धा पाहतो आहे. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू पुरे हिट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीपेश, चांगला फटका परंतु लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हाताला स्पर्श करतोय. हो थांबवलाय खूप सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण. यापूर्वीच्या मॅचमध्ये आपण बघितलं तर जीत आणि हार्दिकनं सुंदर बॅटिंग केले, त्यामुळे त्यांच्यावरती नजरा असतील. परंतु समोर क्वालिटी गोलंदाजी आहे, अतिशय दर्जेदार गोलंदाजी आहे. त्या गोलंदाजी समोर तुम्हाला या धावा उभारायच्या आहेत. षटक अत्यंत महत्वाचं. पहिल्या षटकाचा खेळ. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय परंतु लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा जय पवार यांच्याकडून. SP बॉयज वेडी प्रेझेंट, SP बॉयज ट्रॉफी 2023 क्रिकेटचा महासंग्राम. धावा आपण बघू शकता दुहेरी अंकामध्ये 10. चांगला फटका परंतु लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा तो फंबल झालाय, चूक केले परंतु त्याचा फायदा होतो का ते पाहूया. 2 धावा आरामात पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या 3 धावा या ठिकाणी पूर्ण होतील का. 3 धावा आरामात पूर्ण होतील. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि या 4 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. चौकार. जिथे फक्त एकच धाव होती, चेंडू हातात आला असता तर तिथे या 3 धावा मिळाल्या आहेत आणि या 4
एकूण बघितलं एक्स्ट्रा 3 म्हणजे एकच धाव होती, तिथे 3 धावा अधिक मिळाल्यात, एकूण 4 धावा आलेल्या आहेत. हा चौकार आहे, धावसंख्येला आकार येतो, धावसंख्या सजले, धावसंख्या पुरले, धावसंख्या पोचले 14 वरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलक दबा 14. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण परत येणार आहोत, ऐकणार आहोत एक मधुर संगीत. आपण पाहू शकता वेडीच्या अतिशय सुंदर अशा ग्राउंडवरती जागमाता रावळे आणि त्याचबरोबर मथाने गेल्या वर्षी कमाल केली होती आणि संपूर्ण स्पर्धेतला मोठा अपसेट म्हणजे एक व्यावसायिक संघाला पराभूत करण्याचं काम केलं होतं. विधाता विराथन मथाने संघ आणि कोरी संघ हे दोन संघ जे आहेत दोन मोसमामध्ये आपण बघितलं तर खूप चांगली कामगिरी करणारे संघ आहेत, चॅम्पियन बनलेले संघ आहेत. त्यामुळे ते आतापर्यंत म्हणजे यापूर्वी पण प्रमोद सांगत होतं की या स्पर्धेचे काही खास वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य आहे त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत की एका व्यावसायिक संघानं ही स्पर्धा अजून जिंकलेली नाही आहे आणि ते यावर्षी रेकॉर्ड कदाचित आता हे रेकॉर्ड बनत चाललेलं आहे. हे रेकॉर्ड तसंच अबाधित राहणार की या ठिकाणी व्यावसायिक संघ म्हणजे ओपनमध्ये जो लॉट असेल त्याकरता एक व्यावसायिक संघ येईल तर त्यावेळेला तो संघ या ठिकाणी जिंकेल का प्रश्न आहे. SP बॉयज वेडी प्रेझेंट SP बॉयज ट्रॉफी 2023 धावपल धाबा एकूण आहेत 14. सुरेख चेंडू यावेळेला गोलंदाजाचा यश, परंतु टप्पापर्यंत उसळी घेतोय आणि त्यामुळे वाईट बॉलचा इशारा. हे चौधरी सारखा खेळाडू त्याने प्रभावित केले, चांगली कामगिरी या मोसमामध्ये देखील. सिमेंटची विकेट, या सिमेंटच्या विकेटवरती आपण पाहू शकतो चांगला बाउन्स देखील मिळतो आहे. यावेळेला टप्प्याच्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला का ते पाहूया. निश्चितच खरपूस समाचार, चेंडू जाईल सीमार शपार, या चेंडूवरती 10 मिळतील 6 षटकार, उत्तुंग षटकार. प्रतिस्पर्धी संघावरती कुरघोडी करते आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलंय जीत आणि हार्दिक यापूर्वीच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी, परंतु आता गोलंदाजी मार्कवरती यश चौधरी आहे. आखूट टप्प्यात चेंडूवरती एक जबरदस्त फटका, शानदार स्ट्रोक जीतच्या बॅटमधनं. त्यानंतर कोलवट टप्प्यात टाकलेला चेंडू हो अपील केले गेले, परंतु नितेशने सांगितलंय की चेंडू बॅटला स्पर्श करतोय. टाळ्यांचा गजर या ठिकाणी डगॉटमध्ये होतोय. पुन्हा एकदा आपण पाहू शकता यावेळेला यशच्या डोक्यावरून चेंडू जाईल की काय असा प्रश्न होता आणि एकदा असं गेलं ना की वाटतं परत एकदा जाईल का म्हणून पायकडून आवाज आला, अरे गेला चेंडू गेलाय, परंतु चेंडू आपण बघितलं खूप छान पद्धतीनं पकडलेला आहे. धावपलकावरती धावसंख्या आहे 23. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू. SP बॉईज वेडी प्रेझेंट SP बॉईज ट्रॉफी 2023 क्रिकेटचा महासंग्राम. बरोबर मार्कवरती गोलंदाज सज्ज, चांगला फटका ऑन साईडला खेळ आहे. डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती एकच धाव मिळणार का बघूया. त्रुटीत कसा चांगला नाही आहे, परंतु छान पद्धतीने आपण बघूया गेम चेंजर खेळाडू मैदानावरती आहे अमित. धावपलकावरती धावसंख्या होते ती 24. 2 षटकांचा जर खेळ बघितला तर धाव सरासरी अजूनही चांगली आहे. या षटकात पहिले 2 चेंडू डॉट आले, त्यानंतर व्हाईट बॉल, एक सिक्सर, डबल, सिंगल आणि आता एक अतिशय महत्त्वाचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश चौधरी. टप्पा पडल्यानंतर यावेळेला गिरकी घेणारा चेंडू नितेश कदम आमच्या बाजूला पळत आहेत, हात करतात समांतर, धावा येत आहेत अमांतर. इथं मिस्टर इस्टरने धावसंख्या पडली, धावसंख्या पोचली ती 25 वरती. 5वं शतक पूर्ण झालेलं आहे. जागमाता रावळे आणि मथाने या दोन संघादरम्यान अतिशय महत्त्वाचा सामना. ऑफ साईडला आपण पाहू शकता थर्ड मॅन पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ नंतर लॉंग ऑन मिड विकेट. खरं तर यावेळेला या चेंडूवरती तुटून पडायचं होतं, परंतु चेंडू बॅटला स्पर्श करतो का पाहूया. वाईट बॉलचा इशारा, खूपच ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आहे. खेळाडू या ठिकाणी कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू घेऊ शकत नाही आहे. पंचांना जर डाऊट असेल तरच फक्त पंच घेऊ शकतात, बाकी कोणाला रिव्ह्यूची संधी नाही आहे. धावपलकावरती या मिस्टर इस्टरनं धावसंख्या वाढली आहे.
27 धाबा धावफलकावरती 5 शतक पूर्ण झाले. जाकमाता रावळे संघ देखील एक दावेदार संघ आहे. मथानी संघानं खूप चांगली कामगिरी केली आहेत, अपेक्षा वाढलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती यश पुन्हा एकदा सज्ज. चेंडू बॅटवरती येत नाहीये. सुरेख कामगिरी, सुंदर गोलंदाजी. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं नाही, त्याचा फायदा घेत इथे 2 धावा पूर्ण केला. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि पुन्हा एकदा चेंडू हातात येत नाहीये. यावेळेला बघा काय घडतंय. ओ हो, पंचांचा इशारा काय होतोय. पंच तिसऱ्या पंचाकडे जात आहेत आणि मैदानामध्ये रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पाऊस येत नाहीये. सगळ्या गोष्टी होत जरी आपल्याला बघायला मिळत आहेत, परंतु एक गोष्ट आवर्जून बघायला मिळते, थोडीशी आबाधुबी झाली या इनिंगमध्ये, आबाधुबी झाली आणि त्याचा फायदा निश्चितच रावळे संघाला मिळतो आहे. आउट की नॉट आउट हा प्रश्न आहे. खूप उंच अशा प्रकारचा हा यावेळेला थ्रो होता आणि त्याचा फायदा झालाय का ते पाहूया. मुन्ना पठाण, ही शर्यत पण बघा, ही शर्यत पण बघा. हा थ्रो अगदी वरती होता. नितेश कदम, इथे पाण्याची बॉटल येऊ शकते का आतमध्ये? येऊ शकते. थोडा वेळ या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागेल. तिसऱ्या पंचांचा काय इशारा येतो ते पाहूया. मुन्ना पठाण बिझी होत आहेत. जरा वेगाने जा आणि वेगाने परत या. घड्याळात आपण पाहू शकतो आता वाजलेले आहेत 6:25 झालेत. वेळ देखील महत्त्वाची आहे. नॉट आउट. हा थ्रो जो होता ना, थ्रो होताना तो निश्चितच फार वरती होता. जर हा थ्रो फ्लॅट असताना तर फलंदाज निश्चितच आऊट झाला असता आणि वरती थ्रो होता अगदी डोक्यावरती. तिथून अजून वरती थ्रो होता 1-1.5 फूट आणि त्यामुळे तो चेंडू वरती घ्यायचा आहे, खाली आणायचा आहे, इतक्यात सगळ्यात वेळ गेला आणि त्याचा फायदा फलंदाजाला मिळाला आहे. हा या ठिकाणी ॲक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकता. SP बॉईज वेडी प्रेझेंट. SP बॉईज ट्रॉफी 2023 क्रिकेटचा महासंग्राम. धावफलकावरती एकूण धाबा आहेत 30 धाबा धावफलकावरती. त्याला जास्त वेळ घेऊ नका. जलपणासाठी जो खेळ थांबले लगेचच ते पाण्याची बॉटल जी आहे, जे डेन टॉनिक आपण आतमध्ये घेऊन गेला ते लगेचच घेऊन या परत. बीच मैदान पर अगर देखें तो 2 ओवर का खेल समाप्त होता है. 2 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 15 के अवसर से रन बनाते हुए और 30 रन स्कोरबोर्ड पर लगाए हैं. बहुत अच्छा औसत. आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला थोडी घाई करावी लागेल, कारण तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे. प्रमुख गेंदबाज के तौर पर साहिल गेंदबाजी कर रहे. सामना करेंगे बल्लेबाज जीत. हार्दिक नॉस्टेकर इन पर. ऑनसेट पर अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी बॉडी पर तैनात है और 1 रन मुकम्मल किया. दूसरे के बारे में सोच रहे. थ्रो एक बार फिर बहुत बढ़िया तरीके से आता हुआ. इस बार कोई गलती नहीं है. तो जीत की पारी समाप्त. पहले विकेट का पतन और जाकमाता रावले टीम के उम्मीदों को लगता हुआ पहला झटका आउट. गाना एक बार फिर बंद नहीं करना चाहते थे, लेकिन क्या करें, टाइमिंग, वक्त जो है ना हमारे पास बहुत कम है. वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा. वक्त की बात करें तो वक्त किसी का गुलाम नहीं होता है. वक्त किसी के लिए नहीं रुकता है. वक्त किसी खूबसूरत मोहतरमा के लिए भी नहीं रुकता है. तो इसीलिए वक्त की नज़ाकत के साथ आगे बढ़िए, क्योंकि वक्त जो है ना रेत की तरफ फिसलता जा रहा है, वो रुकने वाला नहीं है. प्रमुख गेंदबाज के तौर साहिल तैयार और सामने बल्लेबाज की बात करें तो साहिल. ओहो हो, साहिल टू साहिल. ओ बहुत बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी ये. अतिशय सुंदर चेंडू एसटीने गॅदर केला. धाव घेण्याचा प्रश्न नाही आहे. मैदानात अतिशय महत्त्वाचा सामना आपण पाहतो आहे. साहिलची गोलंदाजी अतिशय अफलातून आहे. धावफल करती 31. आणखीन एक चांगला चेंडू, अतिशय सुरेख कामगिरी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. नॉस्टेकर येऊन फलंदाज हार्दिक या ठिकाणी कानमंत्र देण्याकरता आलाय. साहिल आणि हार्दिक या दोघांदरम्यान एक छान चर्चा, परंतु सुरेख कामगिरी, सुंदर गोलंदाजी साहिलकडनं. लेंथ चांगली ठेवली, टप्पा चांगला ठेवला आहे, दिशेवरती असलेलं कंट्रोल चांगला आहे
आणि त्यामुळे आता निरुत्तर केले फलंदाजांना. यामध्ये देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. समर्थक टाळ्यांचा गजर करतात. सुरेख कामगिरी, भन्नाट गोलंदाजी, चांगला निरंतर, तिखट मारा या ठिकाणी गोलंदाज साहिलकडून. हार्दिक पुन्हा एकदा आलेला आहे कानमंत्र देण्याकरता साहिलला. 3 चेंडू डॉट टाकले. टप्पा पडत चेंडू गिरकी घेतोय, वळतोय आणि तो फारसा कळत नाहीये बॅट्समनला. आणखीन एक डॉट. फिरकीचा जादूगर साहिल अतिशय सुरेख कामगिरी करत असताना फलंदाज साहिलला काही कळत नाहीये. साहिल मात्र या ठिकाणी भाव खाऊन जातोय. गोलंदाज या ठिकाणी निश्चितच चांगली कामगिरी करतोय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, मैदानाच्या बाहेर अर्थात एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, किटच्या बाहेर. विकेट किपरनं आपलं काम चोख केलेलं आहे. साहिलनं शानदार कामगिरी करत साहिल फलंदाजाला बाद केले, आउट. तीन षटकांचा खेळ समाप्त. धावपल करती एकूण डाबा 31. कौतुक करावं लागेल साहिलचं. सुरेख कामगिरी केली आणि फक्त आपण बघितलं तर एकच धाव दिले, एकच धाव. आणि विशेष करून आपण बघितलं तर 2 मोहरे गारद केलेत. अर्थात एसटी रक्षण ही तितकंच दर्जेदार झालेलं आहे. एक चांगलं बॉन्डिंग आपण बघितलं एसटी रक्षक आणि गोलंदाज यांच्यामध्ये. नवीन फलंदाज नयन हा देखील गेम चेंजर खेळाडू, छान कामगिरी केली होती पहिल्या मॅचमध्ये, दर्जेदार कामगिरी करत तो गेम चेंजर खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त करतोय. आणि आता मैदानावरती हार्दिकवरती जबाबदारी. चांगला फटका आहे का बघूया. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि पकडलाय झेल. या वेळेला पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त करतोय तो अर्थात अमित. एक मोठा धक्का बसतोय. फलंदाज बाद. किंग मेकर आहेत, यात काही शंकाच नाही आहे. कारण या स्पर्धेवरती देखील त्यांचा आशीर्वाद आहे. स्पर्धेचे शिल्पकार शुभमजी पादे असतील, रोहिदास सर असतील, रॉकी सर असतील आणि यांच्या माध्यमातून एक शानदार अशी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतो आहे. विटी लाईनचा रबर बॉलचा वर्ल्ड कप आणि टेनिस मधल्या अनेक वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, त्यांच्याबद्दल मी चर्चा करणार आहे. परंतु तत्पूर्वी पाहूया या मॅचमध्ये काय घडलं आहे. 31 या धावसंख्येवरती 3 गडी बाद झालेत. ही चांगली माहिती शेखर आम्हाला देत आहेत. आणि इथे गोलंदाजी मार्कवरती अमित सज्ज असेल. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. चांगली गोलंदाजी. आता 31 वरून धावसंख्या पुढे सरकत नाही आहे. पलट क्रमांक 1 ला जी गाडी थांबली ती पुढे जातच नाही आहे. थोडं पुढे जाणं गरजेचं आहे. सुरेख कामगिरी, अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजांनी केलेली आहे. अमित सज्ज. आणखीन एक डॉट चेंडू, नयनला धावावं लागेल. इथे फलंदाज बाद. साई ज्या पद्धतीनं मैदानात आला आणि त्याच पावलानं तो मैदानाच्या बाहेर येतोय. 0 अर्थात भोपळा पडू शकले नाहीये. प्रेझेंट एस पी बॉयज ट्रॉफी 2023 क्रिकेटचा महासंग्राम. यावेळेला अतिशय दर्जेदार गोलंदाजी मैदानावरती. एकूण आपण बघितलं 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना 31-31-31 अर्थात यावेळेला 31 या धावसंख्येवरती आणखीन एक बळी मिळतो आहे. 4 गडी बाद झाले.
आणि 8 डॉट चेंडू आहेत. एकूण 8 डॉट चेंडू जे आहेत ना ते निश्चितच या ठिकाणी अनेक प्रश्न तुम्हाला नंतर विचारतील. परंतु इथे बघा या मॅचमध्ये जाकमाता रावळे संघाकडे चांगली गोलंदाजी आहे, त्यांना हवा आहे बँक बॅलन्स. उर्वरित 3 चेंडूमध्ये चांगले फटके खेळणे गरजेचं आहे. जबाबदारी नयनवरती. हुकमाचं एक काय सुरेख कामगिरी गोलंदाज म्हणून त्याने केले. गेम चेंजर खेळाडू आहे. ऑफ्टमच्या बाहेर ते चेंडू कट करण्याचा प्रयत्न. एकूण तसं बघितलं तर 13 चेंडू डॉट आहेत. 8 आता मला वाटतं 9वा डॉट चेंडू आहे आणि 4 गडी बाद झालेत. 13 चेंडू डॉट म्हणजे 2पेक्षा जास्त षटकं तुम्ही अशाच पद्धतीने खेळून काढलेले आहेत. आणि परिणामतः एक वेळ असं वाटत होतं की धावसंख्या अतिशय वेगानं या ठिकाणी चांगल्या ठिकाणी जाईल, एक योग्य धावसंख्या फायटिंग टोटल बनेल, परंतु तसं घडलेलं नाही आहे. पहिल्या 2 षटकात धावांचा अक्षरशः पाऊस होता, परंतु साईल आला, सामन्याचं चित्र बदललेलं आहे. फक्त एकच धाव दिलेली आहे. सपाळेमध्ये अनेक वेगवेगळ्या स्पर्धांची सातत्यानं या ठिकाणी चर्चा होते, त्यापैकी शिवनेरी चषक. आणि विनायकजी आमच्याबरोबर आहेत, तुषार या ठिकाणी यापूर्वी आपल्याबरोबर होते. निश्चितच ही स्पर्धा कधी जाहीर होईल या संदर्भात चर्चा होते. ऑनसाईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ओ चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. 4 धावा करता चौकार, नशिबाचा चौकार, 4 धावा. शिल्लक आहे धावफलका दबाव 35. ऑन साइडला खेळलेला चांगला फटका स्कोएलेकच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. या चेंडूवरती षटकार. प्रश्न एकच असेल, नयन थोडा उशिरा का आला? चांगली बॅटिंग तो करू शकतो, परंतु उशिरा आलेला आहे. परंतु लेट पण थेट अतिशय चांगला फटका, षटकार. अर्थात या वेगवेगळ्या स्पर्धा एकूण 42 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे. आणि शिवनेरी चषक कदाचित यावेळेला नोव्हेंबरमध्ये जाहीर होईल, नोव्हेंबरमध्ये जाहीर होईल असे संकेत आहेत. त्या दृष्टिकोनातून चापेवाडीची देखील मंडळी या ठिकाणी जे आयोजक आहेत ते देखील आलेले आहेत. यापूर्वी आमदार चषकाचे शिल्पकार या ठिकाणी आले होते. अर्थात या सर्वांचं मनापासून धन्यवाद असतील, स्वागत असेल. आणि जाऊया ज्यावेळेला मॅच सुरू होईल, जिंकण्याकरता एकूण 42 धावांचं आव्हान आहे. SP बॉयज ट्रॉफी 2023मध्ये हा सामना इथे आता मथाने जिंकणार की दुसऱ्या बाजूला रावळेचा संघ बाजी मारून जाईल, हे सांगण्याकरता आपल्या ओघवत्या वाणीमधून या सामन्याचं धावतं वर्णन घेऊन येत आहेत व्हॉइस ऑफ पालघर मिस्टर प्रमोद शेडगे. ऐकूया तोपर्यंत एक सुंदर गाणं आणि त्यानंतर ऐकूया या सामन्याचा अतिशय रोमहर्षक असा या ठिकाणी जो खेळ सुरू होईल त्याचं धावतं वर्णन.
संग्राम आपल्या डोळ्यासमोर रंगताना आजच्या दिवसामध्ये इव्हेंट एक्सप्रेसला जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली आपण सबस्क्राईब करा. या मात्र प्रत्येक इव्हेंटचं तुम्हाला मात्र नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल, कारण एक सुंदर क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. आज आमचे जवळचे मित्र मंथन करत यांनी इव्हेंट एक्सप्रेस विपुल पांडुलकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं मायक्रोफोनवर आमच्याशी बातचीत करत असताना की ऑडिओ जो आहे तो सुद्धा खूप अप्रतिम पाहायला मिळाला आणि क्लॅरिटी सुद्धा आपण अप्रतिम पाहू शकलात आणि कॅमेरा वर्क ग्रेट आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. गार्गी हर्षद घरत रावळे संघ विन झाला तर रावळे संघासाठी मात्र गार्गी हर्षद घरत यांच्याकडून सँडो प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी या टीमला स्पॉन्सरशिप केलं जाणार आहे. म्हणजेच ही अपॉर्च्युनिटी ही संधी दौडून आलेली आहे ती प्रत्येक खेळाडूला आपण पाहत आहेत. मथाणे वर्सेस आपण पाहत आहेत जागमाता रावळे. गेल्या वर्षाचं विजेतेपद ज्यांनी पटकावलं गेलं होतं तोच मथाणे संघ पाहायला मिळतो. यंदाच्या वर्षात ज्या संघाने रनरअप राहिला होता तो मंगलमूर्ती विरातन संघाचा प्रवास आणि स्वप्न या ठिकाणीच थांबलं. परंतु आज मथाणे संघ पुन्हा एकदा तीच कन्सिस्टन्सी ते सातत्य घेऊन येईल का या सुद्धा मात्र मथाणेकरांचं लक्ष वेधित राहिलंय आणि आमच्या सफाळेकरांचं लक्ष वेधित राहिलंय. तर एका साईडला जागमाता रावळे हा संघ कशा पद्धतीने कमबॅक करेल, कारण छोटी टोटल जरी असली तरी सुद्धा बॅटल मात्र खूप मोठं रंगेल, कारण टार्गेट 42चं समोर ठेवलं गेलंय. परंतु कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण, दबाव, आणि त्या दबावाला न जुमानता चांगली फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण करणं हे प्रत्येक खेळाडूंचं कर्तव्य आहे. ते मात्र याला साकार केलं जाईल का पाहायचंय. पहिलाच बॉल अमित पाटील अन्नाच्या बॅटमधून येतोय. मिस टायमिंग स्ट्रोक हा झेल खूप महत्वपूर्ण. साहिल चापके कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज या ठिकाणी अमित पाटील अन्नाच्या खेळीला पूर्ण विराम ज्याने 2 वेळा मॅन ऑफ द मॅच या अगोदरच्या मॅच मध्ये मिळवले होते त्याच खेळाडूला मात्र 0वर पाठवलं. बॅक टू द डगआउट, गॉन. जरा घाई करायचे, वेळ दौडू नका, कारण 6:41 झालेत आणि बॅड लाईटचा कोणत्याही प्रकारचा तुम्हाला सामना करावा लागणार नाही याची मात्र या ठिकाणी काळजी घ्या, कारण ऑलरेडी अंधाराचं साम्राज्य पसरलं जाईल आणि तुम्हाला मात्र या ठिकाणी बॅड लाईटचा सामना करावा लागेल. त्याकरता नो एक्सक्यूज, कारण पंचांना सुद्धा तेवढंच मात्र तसदी घ्यावी लागते. पंचांची खरी कसोटी मात्र या अंधाराचं साम्राज्य पसरल्यानंतर होतं. गार्गी हर्षद घरत यांच्याकडून जर आपण पाहिलं रावळे संघ विन झाला, जर विजेते या ठिकाणी ठरले तर डेफिनेटली त्यांना मात्र प्रत्येक खेळाडूला सँडो त्यांच्या टीमला या ठिकाणी स्पॉन्सरशिप केली जाणार आहे. गार्गी हर्षद घरत यांच्याकडून आपण पाहू शकतायत. पहिल्याच बॉलवर मात्र या ठिकाणी अमित पाटील अण्णा यांच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना 42 धावांचा पाठलाग करताना, म्हणतात ना क्रिकेटमध्ये स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात किंवा आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल. सेकंड विकेट डाऊन. ज्या पद्धतीने आला त्याच पद्धतीने मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला मिस्टर निहार या ठिकाणी हार न मानणारा खेळाडू, परंतु इथे हार मांडली. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला एक जाळं फासलं होतं, त्या जाळ्यात मात्र शिकार मिळाली आणि सेकंड विकेट डाऊन. मथाणे संघाची यावेळेला नाजूक अवस्था पाहायला मिळते. बॅक टू द डगआउट, सेकंड विकेट डाऊन, गॉन. शिखर घेणे आम्हाला दर्शवतात की विकेट हॅट्रिक कोणत्याही गोलंदाजाने साध्य केलेलं नाही आहे. परंतु आज मात्र या ठिकाणी संधी या ठिकाणी हिमेशला जरूर मिळते, परंतु हिमेश या संधीचं सोनं करेल का. रोशन किणी डोंगरे मात्र या गावातून आपण पाहताय चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातात. एक चांगले खेळाडू त्यांनी शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला आणि गेल्या वर्षामध्ये 5च्या 5 दिवस मात्र या मैदानात त्यांनी हजेरी लावली होती आणि मॅचचा आनंद जरूर घेतला गेला होता. तर रोशन किणी आपलं सुद्धा उद्या वेलकम असेल, परंतु आज आपण मॅचच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून आपण घर बसल्या मॅचचा आनंद घेतायत मैदानात, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. 2 बॉलवर 2 विकेट या ठिकाणी मिळवली जाते. साहिल मात्र या ठिकाणी कशा पद्धतीने खेळी करेल, कारण एक चिकाटी प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये.
अप्रतिम सुंदर चेंडू होता. हलक्याशा हाताने रिस्पेक्ट देत असताना चेंडूला फक्त ढकललं. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न घातक सिद्ध होण्याची दाट शक्यता, परंतु तेवढ्याच चित्याच्या चपळाईने रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. काय रनिंग बिटवीन द विकेट केली होती, अप्रतिम. आपण पाहू शकताय सिंगल डबलला महत्त्व दिलं पाहिजे. क्रिकेटमध्ये नेहमीच मात्र षटकार आणि चौकार मारणं हे काही भाष्य नाही आहे. तर सिच्युएशननुसार त्या कंडिशननुसार तुम्हाला खेळता आलं पाहिजे आणि त्यामध्ये साहिलने मात्र या ठिकाणी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना फक्त चेंडूला दिशा दिली. गली रिजनमध्ये 2 धावा या ठिकाणी चित्याच्या चपळाईने पूर्ण केल्या आणि जे प्रेशर होतं 2 विकेटचं ते मात्र थोडंफार कुठेतरी हलकं यावेळेला करण्याचा प्रयत्न केला गेला. 2 धावा मिळत आहेत 3 बॉलच्या समाप्तीनंतर. गुड डिलिव्हरी यावेळेला हिमेशचा हात ते तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. सरळ चेंडू जीतच्या हातामध्ये निघून जातोय. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 2च्या घरामध्ये. 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 विकेट. हिरवळ मैदान आणि हिरवळ मैदानात प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की हिरवळ मैदानात मला खेळायला मिळायला पाहिजे आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा जसं SP ट्रॉफीचा फॉर्म मात्र ग्रुपवर जातोय आणि जातोय, मात्र यावेळेला एंट्री फुल होतात. ही खूप महत्त्वाची भूमिका मात्र या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. पाहायचं आहे चेंडू निघून जाईल आणि व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केला. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. षटकाराकरिता हा येतोय संघर्षाचा षटकार आणि नशिबाचा षटकार 6. थँक्यू केडी. आज अतिशय सुंदर पद्धतीने मात्र संगीतमय वातावरण निर्माण केलं गेलं आणि टायमिंग काय असतं हे मात्र फलंदाजाला तर ठाऊक असतं, परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत की DJ ऑपरेटरला सुद्धा ठाऊक असायला हवं. ते कुंदन यांनी करून दाखवलंय. अप्रतिम चेंडू होता. बॉडी लाईन डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पापर्यंत थोडासा उशी घेणारा हा चेंडू जीतच्या हातामध्ये निघून जातोय. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या मात्र 8. मताणी संघाची थोडीशी नाजूक अवस्था होती. 5व्या चेंडूवर मात्र झेल सुटला. झेल बरोबरीने मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत की चेंडूला मात्र बाउंड्री लाईन पार केलं आणि इथे मात्र षटकार मिळाला. म्हणजे नशिबाची साथ मिळते ती मथाणे संघाला. येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलात तर 34 धावेची गरज असणार आहे. 11.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल मथाणे टीमला. गेल्या वर्षाचं मात्र विजेतेपद ज्याने पटकावलं होतं ज्या संघाने, तोच संघ मथाणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या वर्षात रनरअप राहिला होता मंगलमूर्ती विरातन. त्या संघाला पराभूतच्या छायेत नेलं ते जागमाता रावळे या संघाने आणि बाजी मारली आणि मथाणे संघाबरोबर त्यांचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे क्रिकेटमध्ये सातत्य हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं, परंतु क्रिकेटमध्ये चढ उतार हे नेहमीच राहिलेले आहेत. रबर बॉल क्रिकेट म्हणा किंवा टेनिस बॉल क्रिकेट म्हणा, परंतु हार न मानणं हे मात्र प्रत्येक खेळाडूच्या अंगी असायला हवं. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र मी चांगला लढणार, चांगला गावासाठी खेळणार हे वाक्य प्रत्येकाने ब्रीद वाक्य जर जपून ठेवलं तर डेफिनेटली तुमचा खेळ मात्र फार मोठ्या प्रमाणात उंचावला जातो. परंतु क्रिकेटमध्ये नेव्हर गिव्ह अप ही खूप महत्त्वाची संकल्पना आपल्या हृदयात असायला हवी. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 8. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहू शकतायत मिस्टर नेहिल हरेश्वर किने यांचे सुपुत्र. पहिलाच बॉल वाईटच्या स्वरूपात. नेहिलने मात्र यावेळेला क्षेत्ररक्षण अप्रतिम केलं गेलं होतं, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडूला थोडंसं कुठेतरी मात्र व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलं. षटकार मिळाला. परंतु नेहिल हार न मानणाऱ्यांपैकी एक. तर दीपेश चौधरी सारखा एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. यावेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला यावेळेला पिच केलं होतं. पुन्हा एकदा जय पवार सर या ठिकाणी वळतायत. संध्याकाळचं सत्र आहे, पाऊस थांबलाय आणि अशा वेळेला कुठेतरी थोडीशी मात्र आपण पाहू शकतायत की एक्सरसाइजचा मोका मिळाला आणि ती व्यायामाची कसरत करत असताना 2 वाईट आल्यानंतर थोडेसे हात मोकळे केले आणि संघाची धावसंख्या आत्तापर्यंत जाऊन पोहोचते डबल फिगरमध्ये, दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा. नेहिल ऑन साईडला शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू यावेळेला युवराज सिंग कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता हा आहे मथाणे गावातील ब्रँड षटकार.
वेलकम बॅक. षटकार आणि जबरदस्त या ठिकाणी धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 16 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. दीपेश चौधरी, मी म्हटलं होतं लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कोणत्या कंडिशनमध्ये कोणत्या सिच्युएशनमध्ये कशी फलंदाजी करायची, कशा पद्धतीने खेळायचं याचा परिपूर्ण अनुभव आहे. यावेळेला टॅप केला जातोय, बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत आशिष मात्र त्या ठिकाणी परिपूर्ण बीट झाले, परंतु नयनने मात्र फेकी करेपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. म्हणजे एक एक धाव किती लाख मोलाची आहे हे दोन्ही फलंदाज जाणतायत. प्रेशर कसं मात्र यावेळेला हटवायचं हे दोन्ही फलंदाज जाणत असताना, कारण दीपेश चौधरीला माहिती आहे की प्रत्येक चेंडू बॅटच्या टप्प्यात येणारा नाही आहे, कारण गोलंदाज सुद्धा तेवढेच मात्र लेदर बॉल क्रिकेटचे धडे गिरवताना पाहायला मिळतो. म्हणजेच लेंथ अँड लाईनचा राजा निखिल किनीकडे पाहिलं जातं आणि त्याला रिस्पेक्ट कसं द्यावं हे मात्र दुसऱ्या चेंडूवर दर्शवलं गेलं. परंतु 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 19 या धावसंख्येवर. 42 धावांचा पाठलाग करताना 23 धावांची अजून सुद्धा गरज असेल. निखिल यावेळेला थोडासा मात्र उसी घेणारा चेंडू जरूर होता. अपेक्षित बाउन्स, ज्याला नॅचरल बाउन्स म्हटलं जातं, त्या पद्धतीने मात्र या ठिकाणी बाउन्स पाहायला मिळाला आणि पाहता पाहता पुन्हा एकदा 2 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपळाईने मात्र धावा परिपूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांमधील बॉन्डिंग काय आहे हे मात्र या ठिकाणी दर्शवत असताना एकमेकांवरचा विश्वास आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस, नो अँड वेट या तिन्ही गोष्टींचा समन्वय करतायत. म्हणूनच तर धावा या मात्र हळूहळू वाढताना पाहायला मिळतात आणि संघाची धावसंख्या 21 धावा. लो फुल टॉस चेंडू जरूर होता, मात्र यावेळेला फुलर लेन चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जीच्या हातामध्ये चेंडू निघून जाईल. ऑफ्टमच्या बाहेर ही सर्वात बेस्ट अँड बेटर लेंथ लाईन म्हणून आत्ताच्या काळामध्ये ओळखली जाते. फलंदाजांपासून वाचायचं असेल तुम्हाला अशा प्रकारच्या चेंडूची उत्क्रांती सातत्याने घडवावी लागते. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. जेव्हा तुम्ही मात्र दिवसातून 100 वेळा अशा चेंडूची मात्र प्रॅक्टिस करतील तेव्हा एखादा चेंडू मात्र तुम्ही कॉन्फिडन्स पद्धतीने अशा पद्धतीने मात्र तुम्ही वाईट यॉर्करने फेकू शकतील आणि तो निखिल किन्नी मात्र या ठिकाणी चेंडू हाताळला गेला. ऑफ्टमच्या बाहेर खूप चांगली लेंथ लाईन. साईल थोडेसे प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळत आहेत आणि त्याचाच मात्र यावेळेला फायदा मिळतोय निखिल किनीच्या गोलंदाजीवर. संघाला आणि स्वतःला. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉलचा खेळ झालाय, म्हणजे येणारे 13 बॉल आहेत आणि 13 बॉलमध्ये 21 धावेची गरज अजून सुद्धा असणार आहे. 13 बॉल 21 धावा विजयासाठी मथाने संघाला. SP बॉयज ट्रॉफी डे 1 आपण पाहत आहे. शेवटच्या सत्रामध्ये आपण येऊन ठेपलो गेलेत. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. काय गोलंदाजी या ठिकाणी केली गेली. पहिले 2 बॉल वाईट, तदनंतर षटकार, तदनंतर तिहेरी, तदनंतर दुहेरी, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर 3 बॉल लगातार यावेळेला डॉट येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांमध्ये 21 धावा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 10.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने 21 धावेची गरज असणार आहे. घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. नो मीटिंग, नो टाइम. साऊंड सिस्टम असणारा मात्र कुंदन घरत यांचा डीजे आपण पाहतायत. आमच्या आवाजाची काळजी कोणतीही स्पर्धा असो त्या ठिकाणी सुंदर पद्धतीने केली जाते. अचूक टायमिंग कसं असावं हे कुंदन घरत यांनी मात्र त्यांच्या डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. कारण ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत अप्रतिम जी टॉप क्लासची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. कुंदनजी घरत, थँक्यू व्हेरी मच. येत्या 4 दिवसांमध्ये अजून रिझवताना आपल्याला पाहायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारची सुमधुर संगीतं ही मात्र आपल्या श्रवण इंद्रियांपर्यंत पोचणार आहेत, यात काही शंका नाही आहे. आज मॅचचा आनंद घेत असताना रोशन किनी जरी केतन भोईर या स्पर्धेतून बाहेर गेले तरी सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांची संपूर्ण टीम एन्जॉय करतायत. एन्जॉय करायला हवं. आणि रोशन किनी यांच्या बाजूलाच कल्पित यांना सुद्धा आपण पाहू शकतायत त्या मॅचचा आनंद घेत असताना. मंगलमूर्ती विरातन हा संघ पराभूत झाला तरी सुद्धा मात्र मॅचचा आनंद आम्ही 5 दिवस येत्या घेणार आहोत, यात ते मात्र शंका नाही आहे. डोंगरे संघ उद्या उतरेल, यात काही शंका नाही आहे. तर धावांची गती स्कोर कार्डवर 21 धावा झालेल्या आहेत. जितू 11 डोंगरी सफाळे आहे.
यावेळेला ऑन साईडला आपण पाहतायत खूप चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात, ग्रेट फिल्डिंग. मात्र फेकी येईपर्यंत सिंगलला महत्त्व दिलं गेलं. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते मथाने या संघाची 22च्या घरामध्ये 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहे. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आत्तापर्यंत 6:53 झालेत, म्हणजे 7 वाजण्याच्या सुमारास. परंतु हे क्रिकेट संपणार नाही आहे. एक काळ असा होता, टेनिस बॉल क्रिकेट समाप्त झाल्यानंतर विश्रांतीची वेळ आली होती, परंतु तदनंतर रबर बॉल क्रिकेटला जशी सुरुवात झाली, ग्लॅमर आलं, क्रेज वाढला आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालं, मी 365 दिवस खेळणार. ऑन साईडला खेळला गेलाय. एक धाव तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल, थोडीशी सावध पवित्रा घेत फेकी केली, परंतु सिंगल डबलमधून यावेळेला धावा कन्वर्ट होत आहेत. नयन मात्र या ठिकाणी फेकी करतील आपल्या बंधूकडे. डिरेक्ट हिट रवींद्र जडेजा कॉपी बुक स्टाईलमध्ये. पंच मात्र यावेळेला रिस्क घेणार नाही, कारण टेक्नॉलॉजी आहेत आपल्याकडे आणि अप्रतिम आपण पाहू शकाल या ठिकाणी कशा पद्धतीने मात्र डिरेक्ट हिट झाल्यानंतर स्वतःवर कॉन्फिडन्स आहे दीपेश चौधरीचा की मात्र मी या ठिकाणी पोहोचलेला नाही आहे, परंतु पंचांचा निर्णय काय येईल. थर्ड अंपायरच्या भूमिकेत मुन्ना पडानसर आहेत, परंतु नयन काय कौशल्य आहे या खेळाडूकडे. फलंदाजीमध्ये ग्रेट टायमिंग सहित फलंदाजी करणारा, गोलंदाजीमध्ये फिरकीचा मारा कसा करायचा हे दाखवणारा, क्षेत्ररक्षणामध्ये क्षेत्ररक्षण अचूक कसं करावं हे मात्र दाखवणारा उदयोन्मुख खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मिस्टर नयन किनी. मॅग्निफिसंट थ्रो आपण पाहू शकणार आहोत. डिरेक्ट हिट झाल्यानंतर यस डेफिनेटली OUT आउट रेड सिग्नल मिळालाय आणि इथे मात्र दीपेश चौधरीला मात्र परतावं लागेल. दॅट्स अ टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं जुलैच्या महिन्यामध्येच आपण पाहू शकला होता जेव्हा न्यूझीलंड आणि भारत असं विश्वचषक रंगत लढली होती. मार्टिन गप्टिलचा तो थ्रो आणि MS धोनी रनआउट, मात्र तिथे सर्व निराशा मात्र आपल्या भारतीय संघाच्या पदरात पडल्या होत्या, हे आपण विसरून चालणार नाही. तसंच काहीसं थोडंसं यावेळेला दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर लागलेली आहे ती 24, म्हणजेच येणारे बॉल आहेत यावेळेला आपण पाहताय 10 आणि 10 बॉलमध्ये 18 धावेची गरज असेल. 10 बॉल 18 धावा. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज पावसाने मात्र या ठिकाणी विश्रांती घेतली, परंतु येणाऱ्या 4 दिवसांमध्ये पावसाचं थैमान असेल का. गेल्या वर्षात आपण मुसळधार पावसात ही स्पर्धा कव्हर केली गेली होती आणि दीपेशला ठाऊक असेल त्यांच्या कॅमेऱ्यावर पूर्णपणे पाण्याचं मात्र टिपके पडले गेले होते. कॅमेऱ्याला थोडंसं नुकसान झालं होतं, परंतु आम्ही मात्र ही इव्हेंट पूर्ण करणार हा त्यांचा विश्वास आणि त्यांचा शब्द होता. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24, 24 धावा, 10 बॉल 18 धावेची गरज. ऑन साईडला यश चौधरीच्या बॅटमधून शफल होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला. वन बाउन्सने चेंडू क्लिअर होताना पाहायला मिळतोय. इथे मात्र थोडासा कुठेतरी जरूर आशेचा किरण यावेळेला येत असताना पाहायला मिळतोय. यश चौधरीच्या बॅटमधून मेल नशिबाचा चौकार. अप्रतिम आपण पाहू शकताय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 28च्या घरामध्ये 9 बॉल 14 धावेची गरज आहे. मात्र क्षेत्ररक्षक थोडासा द्वंद्व मनामध्ये गेला होता, डबल माइंडमध्ये गेला होता, पुढे जाऊ की मागे जाऊ, आणि अशातच मात्र नशिबाचा चौकार मिळाला. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, झुकावं लागतं. टॉस बॉल होता यावेळेला. काय टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा मात्र यावेळेला अप्रतिम चौकार पाहायला मिळतो. याला म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा चौकार. संख्या जाऊन पोचते 32. या एकंदरीत विजयासाठी 10 धावेची गरज असेल. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 8. 8 बॉलमध्ये 10 धावेची गरज. पहा बुद्धिमत्तेचं क्रिकेट यावेळेला दाखवलं गेलं. स्वप्नील निराश असतील आजच्या दिवसामध्ये, परंतु क्रिकेट आहे
यावेळेला मात्र सरळ चेंडू निघून जाईल, वाईट बॉल. आता मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत 9 धावेची गरज. बॉल आहेत तुमचे येणारे यावेळेला आपल्याला पाहायला मिळतील 8 आणि 8 बॉलमध्ये 9 धावेची गरज. चला थोडीशी घाई करा. यावेळेला आपण पाहू शकतायत मध्यंतर वेळ जरूर घेतला गेला आहे, मात्र थोडेसे हँड ग्लोव्ज त्या ठिकाणी यूज केली जातील. वेदांत मात्र स्वतः मात्र त्या ठिकाणी जात आहेत. आदेश पाटील मात्र या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. 12th मॅनची भूमिका मथाने संघ जेव्हा जेव्हा तेव्हा मात्र ते 12th मॅनची भूमिका सातत्याने चांगली साकारली जाते. धावांची गती स्कोर कार्डवर 33 धावा झालेल्या आहे. शेखर किने यांची मात्र आज अप्रतिम स्कोरिंग या ठिकाणी राहिली. त्याचप्रमाणे 2 आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी अश्विन गोपाळे मेन कॅमेरामॅन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. दीपेश सारखे आपण पाहू शकता साईट कॅमेरामॅन म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकाल. स्वतः मात्र यावेळेला विपुल पांडुलकर सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इव्हेंट एक्सप्रेसचे प्रोप्रायटर सिद्धांत कदम यांना आपण पाहत आहेत. अप्रतिम स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून डिजिटल स्कोरिंगसुद्धा होते आणि अतिशय सुंदर टेक्निशियन आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. तिन्ही पंचांची अतिशय सुंदर भूमिका या ठिकाणी निभावली गेली आतापर्यंत. पंच मात्र हळूहळू वळत आहेत. येस वाईट बॉल आणि रिमझिम पावसाला सुद्धा थोडीफार सुरुवात होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 धावा 34, म्हणजे इथून 8 धावेची गरज आहे. येणारे बॉल आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये 8 धावेची गरज. विपुल मात्र थोडेसे कुठेतरी यावेळेला नाराज आणि निराश होताना पाहायला मिळत आहेत, कारण धावा येत आहेत या षटकामध्ये. हळूहळू मात्र यावेळेला रिमझिम पावसाला सुरुवात होताना उद्याच्या दिवसात आई भवानी दांडाखाडी संघ 2 हात करेल NCC सफाळे संघाबरोबर. जितू 11 डोंगरी सफाळे संघ साई स्पोर्ट्स सरावली या संघाबरोबर. सागर 11 केळवा रुवान 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी या संघाबरोबर. भार्गव 11 माकुणसार मनाचे राजे वेडी या संघाबरोबर. अमरदीप स्टार जलसार चिखलपाडा दोन्ही संघ मात्र या ठिकाणी पाहायला मिळतील. यस 22+1 अशा 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धाव आली. फक्त एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 35. अर्थातच आता मात्र या ठिकाणी 7 धावेची गरज असेल. येणारे बॉल आहेत अजून सुद्धा जवळजवळ 7 बॉल आणि 7 धावा. रोहिदासजी पाटील यांनी मात्र आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रापासून शेवटच्या या संध्याकाळच्या सत्रापर्यंत अप्रतिम दर्जेदार कामगिरी करत असताना SP नाम तो सुना होगा, मात्र आता हे प्रत्येकाला ठाऊक झालंय, कारण SP बॉयची ही स्पर्धा आणि त्यामध्ये बंधूंचे हात. यावेळेला 6 धावा. काय क्लास, टॉप क्लास यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला. साहिलच्या बॅटमधून फक्त दिशा दिली. डिस्टन्स फार कमी आहे पाठीमागे, परंतु या ठिकाणी तुमची बुद्धिमत्ता काय आहे, यावेळेला तुमचं टॅलेंट काय आहे, तुमच्याकडे ते पोटेन्शियल काय आहे, तुमच्याकडे ते कॅलिबर काय आहे हे दर्शवत असताना षटकाराला आता 6 बॉल 1 धावेची आवश्यकता. लूज होतं आणि अशा वेळेला सामना सुद्धा पराभूतच्या छायेत जातो, हे आपण पाहू शकाल. आणि वाणी स्पोर्ट्स हरीश पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. वाणी स्पोर्ट्सच्या माध्यमातून मथाणे संघाला सँडो या वेळेला मात्र टीमला स्पॉन्सरशिप केले गेलेत असे मात्र हरीश पाटील यांनी नुकतीच माहिती दिली. विनायक किने यांनी
आणि हरीश यांच्या माध्यमातून मात्र मथाणे संघाला सँडो मात्र यावेळेला टीमला स्पॉन्सरशिप केले गेले. या पण मॅन ऑफ द मॅच मिस्टर साहिल ठरतोय. या मॅन ऑफ द मॅच साहिल, आपण या आपल्याला लगेच मॅन ऑफ द मॅच सँडो देऊन आपण स्वीकारणार आहोत, सन्मानित करणार आहोत. रोहिदाजी पाटील साहेब यांना विनंती करेन, प्रकाशजी पाध्ये साहेब यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी सन्मानित करायचंय. साहिल लवकर या, क्विकली या प्लीज. या साहिल जरा धावत या प्लीज. तर आपण शेवटच्या मॅचचा यावेळेला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देऊन सन्मानित करणार आहोत. साहिल ग्रेट बॅटिंग, अफलातून कामगिरी करत असताना बुद्धिमत्तेचं क्रिकेट कसं खेळावं, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचं असेल तर